नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ब्राह्मण विरोधी राजकारण करत असल्याचा आरोप केला जातोय. सातत्यानं तो आरोप होतोय. काही दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीर सभेतून पवारांवर जातीयवादी असल्याची टीका केली. कधी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या मुद्द्यावरून तर कधी पुणेरी पगडीवरून पवार ब्राह्मण विरोधी राजकारण करत असल्याचा आरोप होतोय. या पार्श्वभूमीवर पवारांनी ब्राह्मण संघटनांशी संवादाच्या माध्यमातून सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न केला. पण शरद पवारांवर हा आरोप का केला जातोय, त्यामागचं नेमकं राजकीय समीकरण काय आहे, तसंच त्यांना सोशल इंजिनिअरिंगची गरज का भासली, या सगळ्या प्रश्नांची चर्चा आज आपण करणार आहोत पवारांचं सोशल इंजिनिअरिंग या विशेष कार्यक्रमात. याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे विजय शेखर, जे सरचिटणीस आहेत. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे सुद्धा आपल्यासोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आहेत. आपण या सगळ्याबद्दल बोलणार आहोत. सुरुवातीला मी प्रशांत जगताप यांच्याकडे जातोय. प्रशांतजी, स्वाभाविकपणे ही चर्चा करत असताना पहिला प्रश्न हाच आहे की शरद पवार यांना हे सोशल इंजिनिअरिंग का करावं असं वाटतंय? चहूबाजूनी त्यांच्याबद्दल एक संशयाचं वातावरण, आरोपांच्या फैरी झडतायत, म्हणून हे सगळे प्रयत्न सुरू आहेत का? काय तुमची प्रतिक्रिया? असं बिलकुल नाहीये. मुळातच अशा प्रकारचा आरोप हा हास्यास्पद आहे. पवार साहेबांना कधीच कुठलं सोशल इंजिनिअरिंग करायची वेळ आली नाही. त्यांनी मागच्या 60 वर्षाच्या आपल्या राजकीय जीवनामध्ये सर्व धर्मांना, सर्व जातींना बरोबर घेऊन जात असताना या राज्यामध्ये आणि देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चांगल्या पद्धतीचं राजकीय आणि सामाजिक जीवन व्यतीत केलेलं आहे. दुर्दैवाने काही मंडळींचं ज्यांचं ऐकूनच राजकारणातला टीआरपी घसरलेला आहे, काहींची मुख्यमंत्री पदाची स्वप्न पूर्ण झालेली नाहीत, अशी मंडळी सातत्याने या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांना एखाद्या जातीच्या विरोधात असल्याचं म्हणजे त्या ठिकाणी तशा प्रकारची त्यांची इमेज उभा करण्याचा प्रयत्न करतात. पण मला त्यांना सांगायचंय की या ठिकाणी स्वर्गीय माधवजी गोडबोले असतील, जे आज आपल्यात हयात नाहीत, ते निश्चित सांगू शकले असते की आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या एकूणच राजकीय जीवनामध्ये किंवा सत्तेच्या काळात कामकाज करत असताना कुठल्या मंडळींना आपल्या बरोबर ठेवलं, कोणाला एकूणच या संदर्भामध्ये सगळ्या भूमिका समजून घेण्याची कामं केली. आज ब्राह्मण विरोधी बोलत असताना स्वर्गीय गदिमा आपल्यामध्ये नाहीयेत. पण मला सांगायचंय, कधीतरी बारामतीला जाऊन या सगळ्या मंडळींनी पाहिलं पाहिजे. ज्या पवार साहेबांना हिंदू विरोधी, कधी ब्राह्मण विरोधी असं सांगितलं म्हटलं जातं, त्याच पवार साहेबांच्या बारामतीमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या पुढाकाराने मागची 47 वर्ष नॉनस्टॉप गीत रामायणाचा कार्यक्रम होतो गदिमांच्या नावाने. बारामती नगर परिषदेने, जे पुण्याने पण करून दाखवलं नाही, पुणे महानगरपालिकेने पण करून दाखवलं नाही, त्या गदिमांच्या नावाने एक नाट्यगृह हे मागच्या 20 वर्षापूर्वी बारामतीमध्ये उभं आहे. त्याच्यामुळं या पवार साहेबांचे रानडे नावांचे पे आम्ही मागची 25-27 वर्ष बघतोय. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचा अभ्यास ज्या राजकीय मंडळींनी केलेला नाहीये किंवा ज्यांना आपली राजकीय पोळी भाजायची, ती मंडळी सातत्याने पवार साहेबांना असं टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. आणि 82 वर्षाचा एक योद्धा आजही पायाला भिंगरी लावून जास्त फिरतो. त्यांना कुठल्या सोशल इंजिनिअरिंगची गरज नाही असं माझ्या स्वतःला वाटतं. पण केतकी चितळीच्या निमित्ताने काही मंडळींनी, ट्रोलरनी सातत्याने ब्राह्मणवाद आणि केतकी असं जोडायचा प्रयत्न केला. त्या अनुषंगाने पवार साहेबांनी जर पुढाकार घेतला असेल तर तो स्वागतार्ह आहे. उलट लोकांनी म्हटलं पाहिजे होतं की बाबा, म्हणजे आमच्या ब्राह्मण नका बंधू भगिनींनी या ठिकाणी पुढे येऊन सांगायला पाहिजे होतं की पवार साहेबांचा हा उपक्रम स्तुत्य आहे. पवार साहेब हे काय एका तरुण काळामध्ये वावरत असताना कुठलं सोशल इंजिनिअरिंग करत आहेत. 82 वर्षाचा एक योद्धा ज्याने 60 वर्ष राजकीय जीवनात व्यतीत केले, ते जर अशा प्रकारचा सगळ्या समाजात वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असतील तर तो स्वागतार्ह आहे. ठीक आहे. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे आता आपल्यासोबत आहेत. आनंदजी, तुम्ही याच्याकडे कसं पाहता? तुम्ही याचं स्वागत करताय, काय तुमची भूमिका आहे? ठीक आहे. आपल्यासोबत विजय शेखर सुद्धा जोडले गेलेले आहेत. विजयजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, पोहोचतोय. शरद पवार यांनी घेतलेला हा पुढाकार कसं पाहताय तुम्ही याच्याकडे? कुठला पुढाकार बोलतोय आपण? आता त्यांनी जो पुढाकार घेतलेला आहे या सर्व संघटनांशी चर्चा करण्याचा, संवाद करण्याचा, त्याच्याबद्दल हे सोशल इंजिनिअरिंग आहे का? आणि असेल तर त्याच्याकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, सध्या तरी आम्ही त्यांना भेटतोय. थोड्या वेळातच त्यांच्याशी भेट होणार आहे. आणि आमचं असं मत आहे की कुठलीही चर्चा ही भेटीशिवाय सॉल्व्ह होत नाही. जर त्यांच्या लोकांनी असे वक्तव्य केलेलं आहे ज्याचा आम्ही आधीच निषेध केलेला आहे, अजूनही निषेध करतो,
मिटकरींनी जे केलं, भुजबळांनी जे बोललं, त्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो आणि त्याच्यासाठीच आम्ही त्यांना भेटणार आहोत आज संध्याकाळी. पण तुम्हाला असं वाटतं गेल्या काही दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून काही जी स्टेटमेंट झाली, विशेषतः राष्ट्रवादीचे आमदार मिटकरी यांच्याकडून झालेलं स्टेटमेंट होतं, त्याच्यानंतर अनेक ठिकाणी राज्यभर आंदोलनं झाली आणि त्या आंदोलनांच्या नंतरची जी तीव्र प्रतिक्रिया आहे, ती प्रतिक्रिया कमी करण्यासाठी, तो रोष कमी करण्यासाठी म्हणून शरद पवारांनी पुढाकार घेतला असं वाटतंय? मला असं वाटतं त्यांना एकंदरीत त्यांचे जे लोक जे बरळतात आहेत त्यांनी ते बरळणं बंद करून ब्राह्मण समाजाला टार्गेट करणं बंद केलं पाहिजे. कारण होतं काय की हिंदू समाजाचा कडा मोडायचा तर पहिले ब्राह्मण समाजाला टार्गेट करा, बरोबर. आणि याप्रमाणे जे एक थोडंसं वातावरण आपल्या महाराष्ट्रात गढूळ झालेलं आहे, मी म्हणेल 1-2 आठवडे झाले, 3 आठवडे झाले, वारंवार हे होऊ लागलंय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि हे थांबण्यासाठीच आज त्यांनी मला वाटतं बैठक बोलवली आहे. आता बैठकीनंतर काय फल होतं, काय चर्चा होते, ते सगळं आपल्याला नंतर कळेलच आहे. ठीक आहे. प्रशांत जगताप यांच्याकडे जातोय. प्रशांतजी, तुमच्या पक्षाच्या लोकांकडून सातत्यानं ब्राह्मण समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप होतोय. शरद पवार यांनी आज पुढाकार घेतल्यानंतर तुमच्या राजकीय नेत्यांना, म्हणजे तुमच्या पक्षातल्या नेत्यांना सुद्धा तो मेसेज असेल का की ब्राह्मण समाजाला अशा प्रकारे त्यांच्या भावना दुखावल्या जातील, असं टार्गेट करू नका? एकतर मी तुम्हाला सांगू इच्छितो, प्रशांत जगताप किंवा अमोल मिटकरी किंवा आणखी कुठले नेते यांनी कुठल्या जातीबद्दल, धर्माबद्दल जर भाष्य केलं असेल तर ते भाष्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची किंवा आदरणीय शरद पवार साहेबांची ही अधिकृत भूमिका नाही. पवार साहेब हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. पक्षाच्या पॉलिसीत, पक्षाचं एखादं धोरण, पक्षाची एखादी भूमिका हे आदरणीय पवार साहेब हे पक्षाने देत असतात. पण मधल्या काळात आमच्याच एक आमदारांनी समजा एका समाजाबद्दल काय भाष्य केलं असेल, असं काहींचा गैरसमज झाला असेल, तर तो गैरसमज या समाजाने किंवा इतर समाजांनी आपल्या मनातून काढून टाकावा अशी माझी विनंती राहील. कारण की बोलण्याच्या ओघामध्ये, भाषणाच्या ओघामध्ये काही लोक समोरच्या ऑडियन्सला हसवण्याच्या नादामध्ये किंवा काहीतरी एखादी कोपरखडी मारण्या, त्याचे दूरगामी परिणाम पक्षाच्या एकूण इमेजवर होत असतात. ते निश्चित नका, आम्हाला या गोष्टी मान्य आहेत. पण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ब्राह्मण समाजाच्या विरोधात कधीच नव्हता, आजही नाही आणि उद्याही नसणार. ब्राह्मण समाजाचं सुद्धा योगदान या देशाच्या एकूणच राष्ट्र उभारणीमध्ये आहे असं मानणारे मी एक कार्यकर्ता आहे. आणि आदरणीय पवार साहेबांनी ब्राह्मणांच्या बद्दल कधीही वैयक्तिक कुठल्या प्रकारची टिप्पणी केलेली नाही, हे सुद्धा समजून घेण्याची गरज आहे. पण इथून पुढे आमचे नेते सुद्धा किंवा आमचे सामान्य कार्यकर्ते सुद्धा ब्राह्मण समाजच नाही, इतर कुठल्याही समाजाबद्दल कुठल्या प्रकारची कोपरखळी मारणे किंवा हास्यास्पद बोलण्याच्या संदर्भात आचारसंहिता बाळगतील हा शब्द या निमित्ताने मी समाजातल्या सगळ्याच मंडळींना देऊ इच्छितो. ठीक आहे. आपल्याला आज राष्ट्रीय ऐक्याची गरज आहे. अशा प्रकारची दुपळी या राज्याला आणि या राष्ट्राला एकूणच हितकारक नाही. ठीक आहे. विजयजी, तुम्हाला ही भूमिका पटली? आता तुम्हाला सुद्धा असं वाटतंय की जी दरी निर्माण होत चाललेली आहे विनाकारण वेगवेगळ्या वक्तव्याच्या नंतर, ही दरी सांधण्याचं काम आजच्या या बैठकीच्या माध्यमातून होईल, या पुढाकाराच्या माध्यमातून होईल? आम्ही आमचं निवेदन तयार केलेलं आहे. आमचं निवेदन आम्ही माननीय श्री शरद पवार साहेबांना देणार आहोत. बरं, काय त्या निवेदनात, त्या निवेदनात काय आहे, काय तुमची भूमिका मांडणार आहात? निवेदन आम्ही तुम्हाला थोड्या वेळात पब्लिश करतो. आता आमची बैठक बसलेली आहे, सगळ्या ब्राह्मण संघटनेचे लोक आहेत, ते त्यांना भेटणार आहे. कुठल्या गोष्टी ऍड करायच्या, कुठल्या डिलीट करायच्या, एक तासाभरात ते सगळं ठरेल आहे. मेनली आता जसं आपण बोललात की अमोल मिटकरींचं जे वक्तव्य होतं आणि जगताप साहेबांनी सांगितलं की याच्या पुढे कोणी करणार नाही, आम्हाला हेच पाहिजे. किंवा कुठलेही टिंगलटवाळी हे आपल्या प्रथेच्या विरुद्ध होऊ नये. शेवटी आम्ही ब्राह्मण म्हणून म्हणत नाही, आम्ही हिंदू समाज म्हणून म्हणतोय, बरोबर आहे. आणि हिंदू समाजाच्या ज्या रूढी आहेत, ज्या प्रथा चालू आहेत, त्याचे जर टिंगलटवाळी झाली तर एक सामान्य हिंदू माणसाला त्याची ठेच पोचते. आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी, दुसऱ्या दिवशी जे माननीय मंत्री आहेत छगन भुजबळ साहेबांनी, यांनी असं वक्तव्य केलं की हा धंदा आहे, हा धंदा आहे, हा व्यवसाय नाही, धंदा आहे, हे दोनदा म्हणाले ते. तर पौरोहित्य हा धंदा असेल तर आम्ही त्या दिवशी पण आम्ही त्यांना एका पत्राद्वारे हे केलं होतं की वेद वगैरे जर त्यांना शिकायचं आहे, बहुजनांना शिकायचं आहे, अशा कितीतरी वेधशाळा आहेत जिथे बहुजनांना शिक्षण मिळतं. आणि आमची जी भूमिका आहे की सरकार आपलं आहे, वेद हा विषय आपण घ्यावा, ऍड करावा, लागणारं जे काही मागची मशिनरी असेल, योग्य पंडित असतील, योग्य त्यातले तज्ञ लोक आहेत, ते आम्ही पुरवू.
मला आनंदवेंकडे जायचं आहे. आनंदवेजी, तुमच्याशी आतापर्यंत संपर्क होत नव्हता, पण आज ज्या प्रकारची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात आलेली आहे, एक प्रकारचं सामंजस्य दाखवण्याचा किंवा सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जातो. शरद पवारांनी त्याच्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, खरं मला वाटत नाही सोशल इंजिनिअरिंगचा काही प्रकार आहे, आणि तसं जर घडत असेल तर आम्ही निश्चितच त्याचं मनापासून स्वागत करू आणि अभिनंदन सुद्धा करू पवार साहेबांचं की एवढ्या वर्षांनंतर का होईना असा काही प्रकार महाराष्ट्रामध्ये घडतोय किंवा घडवला जातोय. प्रश्न फक्त असा आहे की परवाच्या सगळ्या प्रकरणानंतर म्हणजे अमोल मिटकरींचं वक्तव्य, नंतर माननीय पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये छगन भुजबळ यांनी केलेलं वक्तव्य, त्यानंतर पवार साहेब स्वतः त्यांनी काही दिलेली उदाहरणं, त्यानंतर काही काळ गेल्यानंतर बाबासाहेब पुरंदरेंचं पुन्हा ते पत्र निघालं, मग त्या पत्रावर पवार साहेबांची प्रतिक्रिया तशीच होती जी पहिली आहे. तर सगळ्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा परत भेटायचं, बोलायचं, गुडगुड बोलायचं, शुभेच्छा द्यायच्या, अभिनंदन करायचं, याच्या पुढे आम्ही काळजी घेऊ सांगायचं, त्याला काही अर्थ नव्हता. त्यामुळे आम्ही ती भेट नाकारली. मला माहिती आहे तुमचं याच्या आधी काय बोलणं झालेलं आहे, कारण ऑडिओ डिस्कनेक्ट होत होता. पण ब्राह्मण महासंघाची आजच्या मीटिंग पुरती भूमिका ती आहे बस. बरं, पण या मीटिंगमध्ये तुम्ही काय मांडणार आहात? तुमचे जे आक्षेप आहेत ते स्पष्टपणे मांडणार आहात? नाही, मुळात आम्ही त्या मीटिंगला जात नाहीये, लक्षात घ्या सर्वात प्रथम. आणि जे जाणार आहेत त्यांच्याकडे ते अपेक्षा असतील की आक्षेप मांडावे, पण माझं त्याचे पुढे जाऊन तुम्ही का जात नाहीयेत? तुम्हाला बोलवलं नाहीये? नाही, बोलवले ना, आमच्यापासूनच सुरुवात झाली होती, त्यांनी सुद्धा मान्य केलेले. मुळात विषय असा आहे की आम्ही जे काही सांगणं अपेक्षित आहे पवार साहेबांना आधीपासून माहिती आहे, म्हणजे आत्ताच नाही, गेले 10-15 वर्षापासून माहिती आहे ना. बाबासाहेब पुरंदरे काय नवीन विषय नाही, समर्थ रामदास स्वामी नवीन विषय नाही, दादोजी कोंडदेव नवीन विषय नाही, जेम्स प्लेन नवीन विषय नाही, पुणेरी पगडी नवीन विषय नाही. असे कितीतरी विषय आहेत की जे पवार साहेबांना माहिती आहे की तुम्ही येऊन काय बोलणार आहे. परंतु गेल्या अनेक वर्षात त्याच्याबद्दल सकारात्मक काही झालं नसताना सुद्धा पुन्हा त्याच चर्चा करायची, आणि उलट्या चर्चा करताना काही वेळा असं होतं की संवाद चालवला जातो आणि विसंवाद होतो जास्त मोठ्या प्रमाणावर. कारण पवार साहेब त्यांच्या भूमिकेची ठाम राहणार. पवार साहेब आजपर्यंत भूमिका न बदलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आमची भूमिका, आमची मतं पण तीच आहे, गेल्या अनेक वर्षाच्या अनुभवावरनं आलेली आहेत. म्हणजे चर्चेतून काहीच होणार नाही म्हणून तुम्ही बहिष्कार टाकताय या बैठकीवर? असं म्हणायला हरकत नाही तुम्ही. हो, कदाचित आमचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडनं काहीतरी सकारात्मक पाऊल येऊ द्या. आम्ही अगदी उद्या त्यांना भेटायला जाऊ, त्यांच्याकडनं सकारात्मक येऊ द्या की अमोल मिटकरी चुकला, अमोल मिटकरीने माफी मागितली पाहिजे, काही गरज नाही. पवार साहेब जर म्हणत असतील अमोल मिटकरी चुकला तर आमच्यासाठी विषय संपतो. छगन भुजबळ चुकले, आमच्यासाठी विषय संपतो. बाबासाहेब पुरंदरेंचा आणि जेम्स यांच्या प्रकरणातला ठीक आहे. मी प्रशांतजींना विचारतो ना. प्रशांतजी, जर समजा तुमची भूमिका जर अशी इतकी सुस्पष्ट असेल की त्या समाजाला आपल्याला टार्गेट करायचं नाहीये, काही करायचं नाहीये, पण झालेल्या चुकीच्या बद्दल दिलगिरी व्यक्त करून तो प्रश्न संपवणं सोपं होतं, पण तो प्रश्न का संपवला गेला नाही मग राष्ट्रवादीकडून, हा सुद्धा प्रश्न आहे. तर अमोलजी मिटकरी यांनी मधल्या काळात ज्या झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे. त्यांनी ब्राह्मण समाजाबद्दल नाही तर एका एकूणच जे काय विवाह सोहळ्यामध्ये जे काय प्रकार घडतात त्या संदर्भात एक हास्यास्पद टिप्पणी केली, अशा प्रकारची कबुली पण दिलेली आहे. आणि या संदर्भात विषय वाढवू नये अशी विनंती सुद्धा केली होती. आणि मला असं वाटतं की आनंदजी दवे माझे खूप चांगले मित्र आहेत. आम्ही सगळ्यांनी नव्या पिढीने आता या ठिकाणी जे काय प्रकार होतील ते ताबडतोब त्याच्यावर चर्चा करून त्या संदर्भात त्या दिलगिरी व्यक्त झाल्या तर ते विषय संपवायला शिकलं पाहिजे. आज आपण एक वेगळ्या फेज मध्ये आहोत ज्याच्यामध्ये राष्ट्राला आपल्यासारख्यांची गरज आहे. पण या संदर्भात आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही ब्राह्मणच नाही तर इतर कुठल्याच समाजाच्या विरोधात नाही. इथून पुढे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या पदाधिकाऱ्यांना, आमच्या सर्वच टीमला या संदर्भामध्ये स्पष्ट सूचना राहतील की आपण बोलताना ओघात कुठल्या प्रकारचे चुकीचं भाष्य करू नये. ही आचारसंहिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निश्चित पाळेल. हे आपल्या निमित्ताने मी राज्याला, देशाला सांगू इच्छितो. निश्चितच राजकीय चर्चा अशी सुद्धा आहे की पुणे महानगरपालिका निवडणूक पुढच्या काही दिवसांमध्ये आहे. राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि अशा वेळी ब्राह्मण समाजाची तीव्र नाराजी ही राष्ट्रवादी काँग्रेसला कदाचित राजकीय दृष्ट्या मागात पडू शकते. त्याच्यासाठीच म्हणून हे प्रयत्न आहेत का, असाही चर्चा सध्या सुरू आहे. त्याबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय पवारांचं सोशल इंजिनिअरिंग याच्या संदर्भात, कारण ब्राह्मण समाजाच्या आज विविध संघटनांशी चर्चा करणार आहे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्याकडून. आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. मी आनंद दवे यांच्याकडे जातोय. आनंद दवेजी, चर्चा अशी सुद्धा आहे पुणे महानगरपालिका निवडणूक पुढच्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. ब्राह्मण समाज निर्णायक आहे पुण्यामध्ये, हे वेगळं सांगायची गरज नाहीये. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसला ब्राह्मण समाजाच्या मनातली ही नाराजी
कदाचित राजकीयदृष्ट्या महागात पडू शकते, म्हणून सुद्धा हे मंथन आहे का, सोशल इंजिनिअरिंग आहे का? आमचं म्हणणे काही निमित्त असू द्या, कोणतेही कारण असू द्या, जर सर्व समाज एकत्र येत असतील आणि हिंदू म्हणून राहत असतील, वागत असतील तर काहीच हरकत नाही ना. त्यात त्यांचा राजकीय स्वार्थ कोणाला साधायचा असेल तर साधावा. पण राजकीय स्वार्थ साधत असताना महानगरपालिकेची वेगळी भूमिका आणि विधानसभेची भूमिका वेगळी घ्यायची आणि त्याच समाजाला टार्गेट करायचं, त्याच्यावर उद्देशून काहीतरी बोलायचं, हे नको व्हायला. कोणत्याही जात किंवा समाजा राजकीय वापरासाठी असू नये अशी आमची सरळ आणि स्पष्ट भूमिका आहे. जर सगळ्यांना एकत्र करून काही राजकीय स्वार्थ साधायचं तर आम्हाला काहीच अडचण नाही. कोणत्याही राजकीय पक्षांनी ते करावं, आम्हाला त्याला काहीच अडचण नाहीये. ठीक आहे. मला विजयजींना विचारायचं, विजयजी, केवळ चर्चा होईल, निश्चितपणे सोशल इंजिनिअरिंग साधलं जाईल, पण प्रश्न अनेक आहेत. त्या प्रश्नांच्या संदर्भात त्यांना भूमिका सुद्धा घ्यावी लागेल. ती भूमिका आणि तुमची भूमिका याच्यामध्ये बरंच अंतर सुद्धा आहे. मग पगडीपासून ते अनेक मुद्दे याच्यामध्ये आहेत. त्याबद्दलची तुमची काय भूमिका असेल? तुम्ही सुद्धा 2 पावलं पुढे जायला तयार आहात? बरोबर आहे ना. जर आता जसं प्रशांतजींनी सांगितलं की याच्या पुढे त्यांचा कुठलाही कार्यकर्ता कुठल्याही प्रकारे ब्राह्मण समाजाबद्दल असो किंवा हिंदू समाजाबद्दल असो असं वक्तव्य करणार नाही. आताच त्यांनी सांगितलं आपल्याला थोड्या वेळापूर्वी, तर आम्ही त्याचं स्वागत करतोय. आमचं म्हणणं हेच आहे की कुठल्याही पक्षाने, त्यांच्या राजकीय नेत्याने ब्राह्मण समाजाची टिंगलटवाळी करू नये. ब्राह्मण समाज आता शून्य झाला आहे आणि एकत्रित झालेला आहे, त्याच्यामुळे त्यांनाही माहिती आणि ते करू नये एवढीच आमची विनंती आहे. त्याच्यासाठीच आम्ही भेटतोय. आमच्या जे काही मागण्या आहेत. ठीक आहे. मला प्रशांतजींना विचारू द्या. प्रशांतजी, या सोशल इंजिनिअरिंगच्या मागे महानगरपालिका निवडणुका ते काही कारण आहे का? कारण तशी चर्चा सुद्धा सुरू आहे की निवडणुकीच्या तोंडावर ब्राह्मण समाजाची नाराजी नको. याचा आणि आजच्या या प्रयत्नाचा आणि पुणे महानगरपालिकेच्या किंवा राज्याच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा कदापि संबंध नाही. पवार साहेबांचा हा नेहमीचाच हा कार्यभाग असतो की या ठिकाणी जे काही गैरसमज असतात ते दूर करून पुढे जायचं. आपण पाहू शकता की पवार साहेबच एक असे आहेत की त्या मधल्या काळात गुणवंत सदावर्तेंचा किस्सा झाला. त्याच्यानंतर राज्य सरकारला पवार साहेबांनी सांगितलं की एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करू नये. केतकी चितळेच्या प्रकरणानंतर सुद्धा साहेबांनी ही प्रतिक्रिया दिली की कोण केतकी चितळे, मी त्याला ओळखत नाहीत. या ठिकाणी ते फक्त शरद पवार साहेब आहेत की जे घडलेल्या प्रकारांना फार काही महत्व देत नाहीत. पण त्याचबरोबर जे चुकीचा घडला असेल ते दुरुस्त करण्यासाठी पुढे येण्याची पवार साहेबांची पहिल्यापासूनची पद्धत आहे. आज जो काय प्रयत्न आहे तो एकूणच मधल्या 5-6 दिवसांमध्ये, खास करून केतकी चितळेच्या प्रकारानंतर एकूणच सगळ्या समाज माध्यमांवर, ट्विटर असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअपवर असेल, ज्या पद्धतीचे मेसेजेस फिरले, ट्रोलरनी ज्या काही गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न केला, काही लोकांनी हेतू पुरस्पर 2 समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला, तो पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला तो रुचला नाही. आणि म्हणूनच पवार साहेबांनी या राज्यामध्ये अशा प्रकारचा ब्राह्मण आणि इतर हिंदूंमधला एकूणच जो काय जी काय दरी आहे ती दरी वाढू नये याच्याकरताचा आजचा हा केलेला एक स्तुत्य का प्रयत्न आहे. आणि मला असं वाटतं की जे काय नेहमी लोक वेगळा चष्मा घालतात त्यांनी चष्मा काढून पाहण्याची गरज आहे की आपण या संदर्भामध्ये 82 वर्षाचा एक राजकीय नेता ज्यांनी महाराष्ट्रासाठी, देशासाठी खूप सारं काही केलेलं आहे, ते जर अशा प्रकारचा प्रयत्न करून ही दरी संपवत असतील तर याचं स्वागतच करायला हवं, ना की त्या संदर्भात त्यांना निवडणुकीच्या संदर्भात जोडत जावं. पवार साहेब इतके छोटे पण नाहीयेत की ज्यांना महानगरपालिकेसाठी एखाद्या समाजाच्या प्रतिनिधीशी बोलायची वेळ येईल. एवढे पवार साहेब छोटेही नाही आणि त्या संदर्भामध्ये निवडणुका लढवण्यासाठी, जिंकण्यासाठी खूप सारे मुद्दे असतात. एवढा छोटा विचार करून समाजामध्ये भांडण लावणे, परत त्या समाजाची चर्चा करणे, या प्रकारची पवार साहेबांची 60 वर्षाची कारकीर्द कधीच मी आनंदवेंना विचारतो. माझा वेळ संपलेला आहे. आनंदजी, काय अपेक्षा आहे एक समाज बांधव म्हणून, ब्राह्मण समाजाच्या काय अपेक्षा आहेत आजच्या या बैठकीच्या नंतर? मला असं वाटतं या सगळ्या प्रकरणाच्या बाबतीत माननीय पवार साहेबांनी अमोल मिटकरीच्या बाबतीत, छगन भुजबळांच्या बाबतीत स्वतःचं मत व्यक्त करावं. हे जर दोघं चुकले असतील, जसं पवार साहेबांना वाटत असेल, ते त्यांनी सरळ आणि स्पष्ट त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगावं की हे नक्कीच चुकलेले, आम्ही त्यांना समज देऊ. तरी हा विषय खूप होता आणि पुढच्या अंतरला चालू करू. काल आम्हाला अजून एका राजकीय नेत्याचे फोन होता राष्ट्रवादीचे, त्यांनी सांगितले की आम्ही रविवारी तुमच्या भेटीची व्यवस्था करू. जर आज पवार साहेब हे सगळं करत असतील तर विषय संपतो ना, कुठं वाढतोय. पुढचे त्याचा राजकीय फायदा होत असेल नाही, त्यांना शुभेच्छा, आम्हाला काहीच अडचण नाही. दुसरं महत्वाचं असं आहे, जे आता प्रशांतजी सांगतात की सर्व राजकीय कार्यकर्त्यांना आम्ही समज देऊ, याचा अर्थ कुठेतरी बिनसलं गेलं जात आहे हे नक्की. आणि त्याच्या आधीचं अमोल मिटकरी असतील किंवा छगन भुजबळ असतील, यांना प्रशांतजी कसं सांगू शकतील? त्यांना त्यांच्यापेक्षा वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं गेलं पाहिजे. बाकी प्रशांतजीविषयी आमची काहीच तक्रार असायचं कारण नाही.
ठीक आहे, मी प्रशांतजींना विचारतो आणि आपला वेळ संपलेला आहे. प्रशांतजी, आज ठोस ब्राह्मण समाजाच्या मनातली अस्वस्थता घालवण्याच्यासाठी काहीतरी होईल का? तसं कुठलं स्टेटमेंट आजच्या बैठकीच्या नंतर थेट शरद पवार यांच्याकडून येऊ शकतं का? मी आपल्याला एकच सांगतो, माझ्या पार्टीत लोकशाही आहे. सामान्य कार्यकर्त्याचं मत सुद्धा आदरणीय पवार साहेब, आदरणीय अजितदादा, जयंतरावजी पाटील असतील, ही सगळी मंडळी ऐकतात, त्याच्यावर कृती होते. मला खात्री आहे की आदरणीय पवार साहेबांनी हा पुढाकार घेतलाय. निश्चित पवार साहेब या बैठकीनंतर आपलं मत आपल्यासमोर मांडतील. हा एक पहिला भाग. आणि दुसरा विषय, याच्यानंतर सगळ्याच राजकीय म्हणजे आमच्या किमान कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना जातील. आधी काही बिघडलेलं नव्हतं, पण जे काही थोडंफार बिघडलं असेल ते दुरुस्त करायचं काम आदरणीय पवार साहेब करतील. हा शब्द या निमित्ताने मी नक्कीच आशा करूया. आणि महाराष्ट्राच्या हितासाठी सुद्धा हे अतिशय महत्त्वाचं पाऊल म्हणावं लागेल आणि याचे दूरगामी राजकीय परिणाम सुद्धा बघायला मिळू शकतात. कारण गेली 2 दशकं या सगळ्या वादातून महाराष्ट्राच्या राजकारणात बरंच काही घडताना आपण बघितलेलं आहे. ही दरी सांधण्याचा जर प्रयत्न होत असेल तर निश्चित त्याचं कौतुक करायला हवं. धन्यवाद, तुम्ही सगळेजण आलात, आपली भूमिका मांडलीत आणि सामंजस्यानं या पुढे जाण्याचा जो आपण सगळ्यांनी निर्णय घेतला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं कौतुक. यासोबत या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.